पोहायला शिक. सगळे मित्र शिकले तुझे पोहायला. अरे जा मित्रांसोबत. श्याम काय करायचा, मित्रांसोबत जायचा विहिरीवर, पण विहिरीच्या जवळही जायचं नाही. त्याला पाण्याची भीती वाटायची. विहिरीपासून लांब राहायचा श्याम आणि मित्रांना म्हणायचा, आणि टाक ना उडी. बापू दादा विहिरीतून एक उडी मारून दाखव ना. सगळ्या मित्रांना श्यामचा राग आला. रोजचा सारखा श्याम गेला विहिरीवर आणि मित्रांना म्हणाला, बनिया टाक ना विहिरीत उडी. आम्हाला रोज म्हणतो तू उडी मार उडी मार. श्याम चल तू टाक या विहिरीत उडी. मला भीती वाटते रे. आम्हाला कसं म्हणतो उडी मार म्हणून. ढकला श्यामला विहिरीत. त्या विहिरीहून श्याम जे पळाला मित्रांनो, तो सरळ घरी आला. आईनं त्याला पाहिलं. श्याम काय झालं रे, घाबरून आल्यास पळून कोणी बोललं तुला? आई विहिरीच्या गाडावर उभा होतो. सगळे ओरडले. ढकला श्यामला. लाज वाटत नाही पळून यायला? कसा पोहायला जात नाही तेच बघते मी. बाहेर सगळे मित्र खेळत होते. आईनं सगळ्यांना घरात बोलवलं. बापू हे बन्या. सगळे घरात आले. श्यामच्या आई काय काम आहे? आम्हाला कशाला बोलवलं? अरे तुम्ही सगळे शिकलात पोहायला, श्यामला का नाही शिकवलं पोहायला? या मुलांसोबत जा श्याम, तुला ही मुलं सगळी पोहायला शिकवतील. जाशील त्यांच्यासोबत? मला पाण्याची भीती वाटते काही, मी नाही जाणार काही. श्याम पोहायला नाही गेलास तर मी तुला जेवायला देणार नाही आणि बोलणार नाही, लक्षात ठेव. रागू नको, जातो पोहायला. बापू दादा येतो रे पोहायला. किती वाजता जायचं? श्याम उद्या सकाळी 8 वाजता तयार राहा. उद्या मी तुला पोहायला घेऊन जातो. चला सगळे. सगळे मित्र निघून गेले. रात्री श्यामला झोपच आली नाही. डोळ्यासमोर त्याला सारखी विहीर दिसायला लागली. नाकात पाणी, तोंडात पाणी. पोहायला जाण्याचा दिवस उगवला. आईनं त्याला झोपेतून उठवलं. श्याम अरे उठ लवकर, जायचं ना तुला पोहायला, चल तयार हो. श्याम उठला, आंघोळ केली, कपडे घातले. डोक्यावर शेंडी होती, शेंडीला तेलाचं बोट लावलं. आईला म्हणाला, आई बघ मी झालो तयार. आता इथे ओसरीवर थांब. मुलं आली म्हणजे त्यांच्यासोबत जा. दरवाजा ओसरीचा आतून लावून घेतलाय, जाताना उघडून जा. खायला करते तुझ्यासाठी काहीतरी. जेवायचा डब्बा घेऊन जा रे जाताना, मी स्वयंपाकघरात आहे. नाकात पाणी, तोंडात पाणी, विहिरीतलं पाणी, पाणी. आले नाही आणखी मित्र. मित्राच्या काहीतरी केलं पाहिजे. तिला पुन्हा पाच मित्राच्या श्यामनं लपून बसायचं ठरवलं. श्याम लपायची जागा शोधायला लागला. या खोलीत लपायचं का? नको. त्या खोलीत तिथे नको. मित्र पकडणार नाही अशी. माळ्यावर